नमस्कार, मी अमित मुंडे. पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, काही दिवसापूर्वीच एक बांगलादेशी तरुणीची माहिती लपवल्याप्रकरणी एका महिला कॉन्स्टेबलला आणि तिच्या आर्थिक व्यवहाराप्रकरणी त्या महिलेचे निलंबन करण्यात आलं होतं. आणि याच अनुषंगाने आता काल मध्यरात्री म्हणजे 12 ते 3च्या दरम्यान बुधवार पेठ या ठिकाणी कारवाई देखील करण्यात आली होती. आणि सध्या आता आपण आहोत रेड लाईट एरिया, जो आपण माहिती आहे पुण्यामधला, म्हणजे तोच बुधवार पेठ. या ठिकाणी काल रात्री 12 ते 3च्या दरम्यान एक ऑपरेशन राबवण्यात आलं आणि या ठिकाणी जवळपास इथे काही बांगलादेशी तरुण आणि तरुणी आहेत, असं देखील पोलिसांना माहिती मिळाली. आणि त्याच अनुषंगाने काल 12 ते 3च्या दरम्यान पोलिसांनी ऑपरेशन राबवण्यात आलं आणि या ठिकाणी एकंदरीत 50च्या वरती देखील महिलांच्या घराची यावेळी तपासणी करण्यात आली होती. आणि अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई काल राबवण्यात आली. आणि यामध्ये एकंदरीत जे महिला असतील, पुरुष असतील, आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्या कॉन्स्टेबल महिला आहेत यांच्या मार्फत हे ऑपरेशन यावेळी राबवण्यात आलं होतं. आणि एकंदरीतच या ठिकाणी आता अजूनही बांगलादेशी तरुणी सापडतात का यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. आणि एकंदरीतच 50हून अधिक या ठिकाणी जे घरं होते त्यांची देखील झाडाझडती घेण्यात आली. आणि अशी माहिती सध्या आपल्याला अमितेश कुमार यांच्या मार्फत मिळालेली आहे. आणि यापुढे ही कारवाई अजून किती प्रमाणात चालूच ठेवणार आहेत हे देखील तितकंच पाहणं सध्या महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे.